तुमच्या तपासात मी अगोदर यांचे जबाब नोंदवतो, घरच्या लोकांचे जबाब नोंदवणं. आता कसं जबाब नोंदवायचे सर, जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवावा लागेल. आणि ह्यात कसं एवढे ठेवायचा डॉक्युमेंट विश्वास? कोर्टमध्ये जाणार सहा आहे. ते अहो फक्त सर पोलीस स्टेशनला 6 जाणार नाही. माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत. सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे. त्यासाठी जबाब अहो त्या द्यावे लागतील ना पाटीलचं तर नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बहिणी? 3 बायकांनी नाव घेतलं. घरच्या लोकांचे जबाब नोंदवताना अजून जबाबच दुर्दैव झाले नाही. पुन्हा विचार काय आम्ही साहेब, किती वेळा संपर्क साहेब, केला. दुर्दैव असं आहे. जबाब नोंदवावे लागतील ना. नाही, दुर्दैव असं आहे की हे पहा, मी या आता- केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होत असेल, प्रेस होत असेल, तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही? त्याला स्टेज, त्याला माईक, नाही, त्याला त्याच्याबद्दल आम्हाला काही संरक्षण. म्हणायचं नाही. नाही, 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 आम्ही असं त्यांना नाही. त्या आरोपी केसबद्दल- म्हटलं नाही. त्यांना स्वतःला जर आरोपी त्या वाटत असेल तर तो केसबद्दल त्यांचा प्रश्न आहे. कुणाला इथं हे त्यांना करायचं वाटतंय की ते स्वतः आरोपी आहेत, तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. आपण निवेदन द्या, मी निवेदन घेतो आपलं. याप्रमाणे मी घरच्या लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास व्यवस्थित करतो. चाकणकरचं काय करणार? तो माझ्या अधिकारातला विषय गोरेचं नाही. काय करणार? आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची सर, हे करण्याची मला किती कार्यवाही दिवसात आहे कळेल? ती मी करतो. मला हे किती दिवसात कळेल? कारण विषय आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही, कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी मग आपण लागेल. वर्ष पण लावाल. नाही, वर्ष नाही ना, कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना. Fast track 60-90 कोर्टात दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाच्या. 2.5 असं नाही महिन्यात की शिक्षा किती होईल महिने असं करा. तपास चालणार. असं नाही होणार. 2.5 महिन्यात शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टासाठी त्या आम्ही हिशोबाने हे करा. कोर्टाला पत्रीवर नक्की करू. हे आम्ही तुम्हालाही सांगितलेलं साहेब आहे. आम्हाला हे पण सांगायचे, आमदार आहे ते आज येणार, दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर ह्या फलटणवासियांना जो त्रास झालाय, जे पोलीस डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुरावे निश्चित दाखवलाय. तर मग हे असं का प्रशासन, तर तुम्ही डिपार्टमेंटचं सहकार्य केलं तर हे लोक आज आमदार ताईपर्यंत आली नसती. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? का सहकार्य भेटत नाही? का गुन्हे दाखल करून घेत नाही? का FIR दाखल करून घेत नाही? का आमदार ताईपर्यंत यायची वेळ आली? आणि सगळे पलटण मधले रहिवासी सर, अख्ख्या फलटण मधले लोक आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर, की अख्ख्या फलटण मधले लोक वेगवेगळ्या लिगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या पब्लिक झाल्या, इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे. याच्या संबंधाने थेट पुरावे उभे केले सर, माणसं उभी केली. तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे. कारण मी त्या संदर्भानं पुढची जी हे आहे आपलं म्हणणं, माझं ऐका सर, माझा मुळात आक्षेपच तुषार दोषीवर आहे. माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे. कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं, आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं. आपण निवेदन द्यावं असं माझं म्हणणं. मी निवेदन घेतो. सर आपल्याला जायचंय तसं आपण नाही, मला जायचं नाही मॅडम. मी आपल्यासाठी नाही, आपण आपण ज्या बोलवलं, मी पद्धतीने- चर्चा करायसाठी आलो. मुद्द्याचं मी उत्तर देतो, पण आता ह्या प्रश्नावर नाही, आपण ना काहीच माझ्याकडे. उत्तर देत नाही आहात सर. मी आपल्याला विचारते की ठीक आहे, मी आपलं म्हणणं मान्य करते. मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल. मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला. मी आपल्याला सांगतो म्हटलं, पण मला ह्याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील ना मॅडम. पडताना एका मिनिटात सर- ह्या मिनिटात आपल्याला बसल्या क्षणाला नाही सांगू सर आपण अर्धा तास वेळ घ्या, मला काही हरकत नाही. आपण हवं तर तिकडे जा सर. लवकरात आपण आपल्या त्याचा विषय ऐका नाही सर, मॅडम. आपण तपास- केबिन मध्ये जा. तपास जो आहे, आम्ही न्यायालयाने सर, घालून दिलेल्या माझा वेळेचा एकही माणूस विहित मर्यादित ऐका ना सर, होणारच आहे ना. सर तुम्ही जी 500 लोक तुमच्या गेटवर उभी केलीत ना, तुमच्या 500 लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही. पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही. माझा एकही माणूस जागचा हलणार नाही. मला माझ्या लोकांवर विश्वास आहे. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही, हा आमचा प्रॉब्लेम. तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही, हा त्याच्यात तुमचा प्रॉब्लेम मुद्दा आहे. साहेब, तुम्ही वेळ घ्या वेळ घेण्याचा. सर. तुम्हाला मी तुम्ही काय तुम्ही सांगायचं ऑफिस आहे, मध्ये मला जा. सांगा. हा, काय तुम्ही सांगायचंय ऑफिस तुम्हाला? तुम्ही ते तुमच्या सांगा. ऐका सर, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. कोणत्या गोष्टीचा ते तुम्ही आता म्हणलात ना. स्पेसिफिकली विचारा. ह्यातले आता तुम्ही ज्या हा, गोष्टी मला सांगताय specific- मला की specific- SIT चा सर. विषय माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. चला मॅडम, तुम्ही सांगू शकत नाही. मान्य सोडलं. मग आता बाकीच्या कोणत्या चाकणकर मुद्द्यावरती- सोडलं, जयकुमार गोरे सोडलं. मुद्द्यावरती हा, मी त्याच्यावर मी आपल्याला नंतर बाकी बघते. आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात. जी 6 लोक आहेत, डॉक्टर अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, 2 PA शिंदे नागटिळक, API जायपात्रे, PSI पाटील. काय करायचं याचं? ह्या तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला टाइम फ्रेम मध्ये सांगू शकत नाही. तपासामध्ये तपास ज्यावेळेस काय? तपास पूर्ण करून ज्यावेळेस अहो दोषारोप सर, पत्र तिचा बनणार आहे त्यावेळेस मृत्यूपूर्व ह्या सगळ्या जबाब आहे गोष्टी- तिचा. मग ते घेणार आहेत ना. आम्ही नातेवाईकांचे जबाब नोंदवतो. अहो, नाही पण म्हणत तुम्ही नाही ना कुठेच मॅडम. नाव घेतलं नाही त्यांचं. मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा, पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्डवर त्यांचं. आम्ही सर
मी आपल्यासोबत एकटी येऊ का? आपण मला रेकॉर्ड दाखवणार आहात घरच्या का? लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण चला 2-4 प्रतिनिधी केलंय? मंडळी चला दाखवलंय दाखवतो. तुम्हाला नावाबद्दल रेकॉर्डवर? काही नाही सांगितलं. कोणत्या ते जे आम्ही बोलतो की पाटील जायपत्री यांचे. त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केलीत. मी तुम्हाला त्या दिवशी ती गोष्ट सांगितली. अहो, सिव्हिल साधं सर्जनची जी suspension समिती झालं होती, नाही साहेब त्यांच्याकडून त्यांचं. कागदपत्र हस्तगत केली ही गोष्ट आपल्याला सांगितली होती त्या दिवशी. इमिडिएट सस्पेन्शन तरी करा फास्ट आणि चौकशीमध्ये गती घ्या. नाही आपण ठीक आहे, आमचा जरी दोषींवर विश्वास नसला तरी दोषी आपले सिनियर आहेत. आपण दोषींना एकदा बोलून घ्या सर, की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवसात उत्तर देऊ शकतो एवढं तरी आपण विचारूच शकता ना सर. मी किती सोपं करून देते आपल्याला. आपल्याला 8 दिवस 10 दिवस 20 दिवस नाही सांगू सर मी शकत ना. तपासाचं सांगतच हे नाही आपण तपासासाठीच म्हणतायत ना की त्यांना सर. आरोग्य करायचं. सहा लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात मला सांगा. हा मॅडम तपासाचाच भाग आहे. मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही करू शकत. सर पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं सर? मॅडम हे घरचे आहेत ना ह्यांना आम्ही सांगणार ना आणि आमचं प्रत्येक सर कागद कोर्टात जाणार ऐका आहे. ना, हे माणूस जर काही करू शकला असतं तर आमची याची काय गरज होती? मॅडम आपलं निवेदन द्यायचं असेल तर मी घेतो, कारण असं काय होणार की चर्चेत लांबत चालेल. नाही, मी चर्चा लांबवत अहो सर, मी किती सोपं करते सर, मी इतकं सोपं करते तरी आपण त्याला उत्तर देत नाही. मी इतकं सोपं करते ना सर, मी सोपं करून सांगते आपल्याला की सर मला काहीतरी तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती कमाल आहे. हो सर, तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही, सोडा कारवाई करणार नाही, कारवाई करतो असंही म्हणणार नाही, पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार नसाल तपासाच्या तर येण्याला काय अर्थ करणार आहे? ना मॅडम कायदेशीर कारवाई. तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टाने 60 दिवसांचा 90 दिवसांचा, त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार ना. आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता तर काय चार्जशीट करायचं? कुठं दाखल केलं झालं ना मॅडम. हो, आता नाही 10 69 दिवसामध्ये जर आपण तशीच ती चार्जशीट दाखल केली तर काय करायचं आम्ही सर? ते चार्जशीटचा तपास कारण आतापर्यंत इथल्या 5-6 मर्डर केस आता आम्ही आपल्या समोर उभ्या केल्या सर, आपण कदाचित ऐकायला आला नाही. त्या 5-6 मर्डर केस मध्ये काही झालं नाही सर, आरोपी मोकाट आहेत सगळे, काही झालं नाही त्याच्यामध्ये. हे फेल्युअर आहे सर, हे फलटणचं फेल्युअर आहे, हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे, हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्युअर आहे की इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही. हे फेल्युअर आहे. याच्यात कुठेही मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी लीडर खूप सामाजिक काहीही बोलत नाहीये सर. मी अतिशय लिगल अस्पेक्ट वर बोलते. आपल्याला एक बाई इथे येते अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस टोकत नाही. तुषार दोषी बाजूला बसतात आणि एका शब्दाने बोलत नाही. जे सर, जो आपला इनर कॉन्शियस आहे, ज्या सत्सद विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात, हा सत्सद विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी, याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर. मी समजू शकते, पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर, ज्याचं नुकसान सर शब्दात नाही निघत आहे. का आम्ही काय म्हणतोय की सर हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला. ते करतो म्हटलं ना मॅडम, आपल्याला कायदेशीर कार्यवाही सर, करतो जर त्या आम्ही जबाब संदर्भाने. दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपींची नावं पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये आहेत तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार का चौकशीसाठी? हा तपासाचा भाग आहे, हा मी तुम्हाला पब्लिकली उत्तर देणार नाही. तुम्ही केबिन मध्ये चला, तुमचे सर 4-5 तुम्ही मध्ये लोकं घेऊन मी ते काहीच करणार सांगतो. नाही. जाऊ द्या सर, आपण तुम्ही मध्ये घेऊन निवेदन द्या काहीच मॅडम, मला मी हे निवेदन घेतो आपण. Yes. घ्या. त्या दिवशी लगेच रणजित निंबाळकरांना माहिती मिळाली त्यांच्या गुन्हा किती तास 3 तासात होती. 3 तासात माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर 3 तासाच्या आत तुषार दोषी रणजित निंबाळकरांना एक पत्र देतात की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही. खरं तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंटला, पण 3 तासाच्या आत मिळतं सर. इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला 15 दिवस लागतात, त्यांना 3 तासाच्या आत तुम्ही देता. आणि एवढी सगळी माणसं इथं बसली आहेत, यांना मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही. किती प्रॉब्लेम आहे सर. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये. किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा. बघा दादा, तुम्ही नख शिका, अंत रेकॉर्ड करा. हे घेतो मॅडम, मी आपलं निवेदन घेतो.